शिंदखेड़ा स्थित स्पंदना फाइनेंस कंपनी में सोमवार को हुई चोरी की गुत्थी पुलिस ने सुलझा ली है। चौंकाने वाली बात यह रही कि चोरी का मास्टरमाइंड खुद कंपनी का ब्रांच मैनेजर निकला। पुलिस ने ब्रांच मैनेजर सुभाष चौहान और उसके दोस्त पवन पाटिल को गिरफ्तार कर 4.68 लाख रुपए का माल बरामद कर लिया है। दोनों ने मिलकर ऑफिस की चाबियों का इस्तेमाल कर लॉकर से नकदी चुराई थी। पुलिस अधिकारी श्रीराम पवार ने जानकारी दी कि पवन को नंदुरबार से पकड़ा गया। दिनांक 13 मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील 4,68,557 एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अंमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण 4,68,557 इतकी रोकड काढून दिली। त्याचप्रमाणे याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली। आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येईल।